घरकुल योजनेतून त्या सगळ्यांना पैसे मुख्य मिळणार आणि त्यांची घरं तयार होणार. आंदोलनाला संबोधित केलं आणि महाराष्ट्रात भाजप असेल महायुतीच्या नेत्यांना फिरकू देणार नाही असेल पुढे हे ना आता पवार साहेब तिथे राज्यसभेवर सुद्धा आहे, नेते आहेत, तर त्यांनी भेट घेणं हे ते स्वाभाविक आहे. ते काही नवीन करणार बीजेपीच्या आंदोलनावर चर्चा झाली. तर मग कारण मी तिथे नव्हतो, कशावर चर्चा झाली मला नाही माहित ना. साहेब ते महाराष्ट्र संपन्न झालं किती लाभार्थ्यांना वाटत असं नाही, आपण पाहिलं तर 3-4 हजार पेक्षा जास्त महिला आणि पुरुष त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान जे आहे ते त्या माध्यमातून जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत, कुणाला जमिनीचे 7 बारा, कुणाला अन्नधान्याचं ते रेशन कार्ड असेल, कुणाला कामगाराच्या माध्यमातून जे आहे त्यांना जे मिळणारे फायदे असतील, कुणाला काही गोष्टींचं लोन असेल, घरकुलं असतील, असे वेगवेगळे अनेक विषय जे जे महाराष्ट्र सरकार लोकांसाठी करते ते ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि आज अजितदादा पवार यांच्या जयंती आहे आणि मुख्यमंत्र्यांचा म्हणजे फडणवीस साहेबांचा वाढदिवस होत आहे. तर त्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम केला होता. आता बाहेर सुद्धा जे आहेत ट्रॅक्टर वगैरे जे आहेत, बरेच किती ट्रॅक्टर आले, 52 ट्रॅक्टर आलेले आहेत. त्याचं सुद्धा आता आपण वाटप करणार. मळणी यंत्र आहेत, अमूल आहे. तर सरकार जे जे काही देत आहे ते त्यांना सहज मिळावं, त्याचे स्टॉल वगैरे केलेले आहे तिकडे. त्या स्टॉलवर प्रत्येकाने आपली नोंदणी केल्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर आधार कार्डापासून लहान सहान अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या शासनाच्या मिळतात, पण लोकांना त्याची माहिती नसते की आपल्याला शासन हे देत आहे. तर ह्या अशा कार्यक्रमातून लोकांनी मग कल्पना येते की आपला काय काय अधिकार आहे, काय काय आपल्याला मिळावं पाहिजे.